चला तर आज मी तुम्हाला न एडिट करता सुरुवातपासून दाखवते. आले, कॅमेरा सेट केला, त्याच्यानंतर आतमध्ये गेले आणि ही माझी मॉर्निंग आहे. सकाळी सकाळी अजून मी काही केलं नाही. सगळ्यात पहिलं उठले आणि जी गादी आहे म्हणजे मॅट्रेस, तर ती उन्हामध्ये टाकणार होते बाहेर. तर त्याचं कारण असं होतं की काल रात्री नुसतं रुद्राला मी ओरडले कारण मला क्रीम वगैरे रात्रीची नाईट क्रीम नाही लावू देत आणि मग अंगाला असे खरबुडीत खरबुडीत अंग होऊन जातं थंडीमध्ये. आणि म्हणून मी त्याला नंतर मोबाईल म्हणजे व्हिडिओ बंद केल्याच्या नंतर त्याला ओरडले की थोडंसंच ओरडले तेवढ्यामध्येच तो लगेच रडायला लागला. मग रडायला लागला म्हणून मी अजून जास्त ओरडले आणि मी ओरडल्यानंतर मग झोपायला लावला. झोपला लगेचच आणि नंतर 11 वाजता त्याने उलटी केली आणि म्हटलं का उलटी केलीस, तर म्हटलं तू मला ओरडली. मग म्हटलं ओरडण्याचा आणि उलटी करण्याचा काय संबंध, तर रडून रडून उलटी आली. तर हे आजचं नाही आहे, नेहमीचंच आहे. परवाच त्याने उलटी केली होती, परवाचीच मी कपडे धुतली. लगेच तुम्ही बघू शकता माझी बेडशीट चेंज झाली होती आणि म्हणून मला रात्री बेडमधली गादी काढावी लागली आणि मग आम्ही पलीकडच्या रूममध्ये जाऊन झोपलो. अलीकडचं मी साफ सगळं केलं होतं पण तरी पण नाही, पूर्णच बेड त्याने गादीवरती केले होते उलटी. त्याच्यामुळे मग मी म्हटलं नकोच, सगळं काढून वगैरे ठेवलं. गादीची बेडशीट पण रात्रीच मी काढून ठेवली होती पण तरी पण गादीचं मला असं थोडंसं वाटलं की नको उन्हात टाकूया म्हणून मग बाहेर उन्हामध्ये ठेवली. आणि एवढी हलकी नाही मॅट्रेस, एकदम कडक आहे पण एकदम हलकी आहे, मस्त झोप आहे त्याच्यावरती. तर चला आता मी बनवते नाश्ता. माझा ब्रश वगैरे झाला आहे आणि कोण कोण माझ्यासारखं आहे, कारण माझे सकाळचे व्लॉग मी जास्त करून टाकत नाही कारण की मग सगळ्यांना वाटतं विना आंघोळीचंच करून खाते वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे मी काय करते, आम्ही सकाळी उठतो, ब्रश करतो आणि पहिलं बदाम खातो, भिजवलेले गरम पाणी पितो, चहा वगैरे आणि चहा नाश्ता. त्याच्यानंतर चहा नाश्ता झाला की मी झाडू मारते पाणी गरम होईपर्यंत, मग आंघोळ करते. आणि मला पहिल्यापासूनच सकाळी उठल्या उठल्या खाल्ल्याशिवाय नाही चैन पडत, पोटामध्ये गुडगुड करतं माझ्या. आणि रुद्रला पण तीच सवय लागली, उठतो की लगेच मी जरी झोपलेली असली तरी स्वतः उठतो, बदाम घेतो, ब्रश करतो, पहिला बदाम घेतो, खातो. आज सकाळी तर काय म्हणे मी आंघोळ पण करणार आहे थंड पाण्याने, तू लेट उठते मम्मा, असं तसं मला म्हणत होता. गेलाय, स्वतःचे कपडे कपाटातून काढली, घेऊन गेलाय, पाणी चालू केले, आंघोळ करणार होतं तेवढ्यात मी गेली, नाहीतर काही खरं नव्हतं. म्हटलं अरे बर्फ होऊन जाशील एवढं थंड पाण्यानं आंघोळ केली तर असं आहे. मस्तपैकी ते बघा माझं पोहे आणि चहा झालाय. जास्त करून पोहे मी करत नाही, सुट्ट्या असेल किंवा हे दोघंजण घरी असतील तेव्हाच, नाही तर मग नाहीच. तर असं आहे माझ्या पोह्याचं कंडिशन. पोहे शिरा तर मला बिलकुल आवडत नाही, त्यामुळं मग मी शिरा टाळते. पोहे आवडतात पण सारखं सारखं पोहे खाल्लं की ॲसिडिटी होते, त्यामुळं आम्ही आठवड्यातून एखाद्या वेळेस वगैरे असं खात असतो पोहे. तर बघा आता चहा नाश्ता मस्तपैकी करून घेतला आणि आज म्हटलं आंघोळ नंतर करू, सगळा पसारा आवरल्याच्या नंतर. आणि आजचा पूर्ण ब्लॉग माझा पारुशामध्येच होणार आहे. त्यामुळे बघा आता बऱ्याच जण तुमच्यापैकी असेल एखादी, बऱ्याच जणी नसतात, कारण मी पण बघते माझ्या जवळच्या फ्रेंड्स मैत्रिणी वगैरे तर उठतात खूप 7-6 वाजता, आंघोळ करतात, नंतर सगळं करतात. तर काय नसतं असं, आपलं मला असं वाटतं आपल्याला जसं वाटतं तसं राहायचं. तर माझा हा बेड आहे बघू शकता तुम्ही, किती जास्त छान आहे. मला खूप आवडतो माझा हा बेड, कारण तो आम्ही मस्त असं बनवून घेतला होता आणि 6x7 असल्यामुळे त्याला बेडशीट तर मिळतच नाही, तो एक खूप प्रॉब्लेम आहे. पण तरी पण मी घरी शिवते, ट्राय करते. पण माझा बेड छान आहे, मोठाच्या मोठा मस्तपैकी. तरी गादी रात्री आम्ही काढली होती तिघांनी मस्तपैकी तिकडनं, आणि आज म्हटलं चला आतमध्ये टाकून देते. तर ह्या गादीला पूर्ण एक बॉक्स लागतो आणि ही गादी इतकी जड आहे कापसाच्या गाद्या इतक्या जड राहतात उचलतच नाही काय केल्या, इतकी जास्त जड आहे. आणि ह्या गादीवरती झोपलं अंग पण इतकं दुखतं आणि माझी बेडवरची जी आहे त्याच्यावरती बिलकुल अंग वगैरे दुखत ना. आज झोपली तर माझी मान इकडनं अवघडली होती पूर्ण. आणि सामातिकाला पण तसंच होतं, त्यामुळे आम्ही जास्त काढत नाही. आजच तिला काढली होती. बेडमध्ये इतकुशी पण घाण नाही आहेत, कारण की हा जे लाकड आहे तर ते लाकड आम्ही थोडंसं बघूनच घेतलं होतं. याच्यामध्ये जाळ्या पण होत नाही किंवा मग असं बुरशी पकडतं तर तसंसुद्धा बिलकुल होत नाही. आता मध्ये मध्ये इतकी सगळ्या घरातल्या फर्निचरला, दरवाजाला बुरशी लागायची, पण माझ्या बेडला आणि माझ्या कपाटाला कधीच बुरशी लागली नव्हती. मला ते कधीच साफ पण करावी लागली नव्हती. आणि पलीकडचे 2 बॉक्स तर मोकळेच आहेत, कारण सामानच नाही. एक तुम्हाला गोष्ट सांगू का, ही गादी आम्ही तेव्हा घेतली माहिती आहे, ज्यावेळेस आम्ही लग्न होऊन दमनला गेली होती तेव्हा आम्ही घेतली होती, मी माझ्या मैत्रिणीनं, कारण आमच्या दोघींची लग्न सोबत झाली होती. तेव्हा आम्ही सोबतच गाद्या घेतल्या होत्या आणि आमच्या गाड्या वगैरे नव्हत्या, आम्ही चालतच गादी घेऊन आलो होतो ही जवळनंच असं.
तर इथे बघा रुद्राचं जे दुपटी कपडे हे असं बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये मी ठेवल्यात. ब्लँकेट हे असं एक्स्ट्राचं जे लागतं ना तर ते. तसं आमच्या घरी कोणी पाहुणे वगैरे येत नाही, पण मी ठेवत असते. आणि रुद्राला ह्याच्यामध्ये काय दिसलं की लगेच काढतो. आता गेला तो काय ते हे घेऊन बॉक्सिंगचं, आणि अजून ते हात शोध म्हणत होता हँड ग्लोव्ज हे करायला, पण ते रशीच नाही बांधाय. म्हटलं काय करणार, इकडे तिकडे घरात पडणार मला समोर दिसले की परत वैताग होतं. त्यामुळं मग मी इकडे आणून ठेवते. तर बिलकुल असे म्हणजे घाण वगैरे होत नाही. त्यामुळं मी तर असं काही पेपर टाक हे असलं टाक काही करत नाही, कारण छान राहतो हा बेड. आणि पण हे झालं आहे असं की आता शिफ्टिंगमुळं ना अलीकडची जी साईड आहे ना अलीकडची, तर तिचा ना खूप असा घासला आहे बेड 1-2 जाग्यावरती. तर त्याचं ते वरचं लाकडाचा जो पार्ट असतो ना तर खपली, तर त्या 2-3 खपली एका जागेला उडाल्यात. जास्त नाही पण थोडंसंच. तर त्याच्यावरती आता काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर त्याच्यात अडकून बाकीचं काय काय फाटायचं. तर आता खोललंच आहे तर म्हटलं चला कपाटाच्या वर पण थोडीशी होते कागदपत्र डॉक्युमेंट हे ते, तर ते सगळं म्हटलं आतमध्ये भरून ठेवूयात. तर जेव्हापासून मी साड्यांचा बिझनेस चालू केला ना तेव्हापासून असं मला वाटतंय की या गोष्टीकडे म्हणजे इकडून मला तोटा होतोय. कारण ज्या मला ड्रेसच्या वगैरे जास्ती ऑर्डर येत होत्या ना, तर त्या आत्ता दिवसातून 2 नाहीतर 3 अशा ऑर्डर येत आहेत. नाहीतर आधी मला दिवसाला ड्रेसच्या 5-10 5-10 10 अशा ऑर्डर असायच्या. त्याच्यामुळे मला रोज 10 ड्रेस कंप्लीट करावे लागायचे. पण आता मला इतक्या ऑर्डर येत नाही. जास्तीत जास्त 4पर्यंत जातं. 4च्या वर आकडा गेला नाही आहे. मी नोटीस केलं जेव्हापासून साड्यांचं चालू केलं आहे. कारण रिसेलिंगचा ग्रुप पण आहे. रिसेलिंगच्या ग्रुपला पण खूप बायका ॲड झाल्यात, तर त्या पण विचारतात हे असं कसं तसं, मग त्यांना पण आन्सर करत बसावं लागतं आहे त्याच्यामुळे. आणि ड्रेसचे व्हिडिओसुद्धा कमी टाकले जात आहेत, तर मग जास्त व्हिडिओ कोणी बघितला नाही की मग ऑर्डरही यायचं बंद होतं आहे. आणि हा मला तोटा होतो आहे असं मला वाटतं आहे. तसं सांगायचं झालं ना तर मी ज्यांच्यासोबत आता काम करते ना जे सुरतच्या आहेत, तर त्यांना बोलले बरं का, बऱ्याचशा बायका की बोलत आहेत की ॲड्रेस दे, तर त्यांना मी बोलले की मी विजिट करू का, विजिट करून मी ब्लॉग बनवते आणि माझ्या जे मैत्रिणी आहेत त्यांना मदत होईल. तर ते बोलले की आम्हाला हे अलाउड नसतं, आमचं पर्सनल गोष्टी आम्ही अशा शेअर नाही करत, तुम्ही स्वतः जरी आला ना तरी तुम्हाला आम्ही आमच्या साड्या क्वालिटी नाही दाखवू शकत इथे येऊन, असं बोलले ते. कारण की काही त्यांचे पण रूल असतात. असं बोलले आता तुम्हाला पाहिजे तर सॅम्पलसाठी मी तुम्हाला घरी पाठवतो, तुम्ही क्वालिटी चेक करा, नाही आवडली तर मला रिटर्न करा. आणि पण फुकटमध्ये पाठवणार ते मला, कारण की फुकटमध्ये पाठवणार, क्वालिटी चेक करा, पण तिथे येऊन विजिट नाही करायचं असं बोलले. त्यामुळे एकदम मी तुम्हाला त्यांचा ॲड्रेस वगैरे नाही देऊ शकत, त्यांचे पण काही रूल्स असतात वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं की म्हणजे आता ते बोलले की शिलाईसाठी 2 बायका ठेव, पण आता मला शिलाईच्याच कामच येत नाही आहे. आता शीतल सध्या तीच सगळं हँडल करते, मी काही शिवत नाही. ती दिवसभर तीच शिवते, मी एखादा कधीतरी शिवते नाहीतर नाहीच. किंवा मग तिचं चेक करते, ड्रेस रेडी झाला की सगळं चेक करते बरोबर आहे का, नसेल तर ती उसवून परत मी रिपीट थोडंफार करते. आता तिलाही पूर्ण सवय होईपर्यंत फिनिशिंगचा थोडा प्रॉब्लेम येतो, तर मला ते सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. आणि तुम्हाला जर म्हणजे असं एकदमच ॲड्रेस वगैरे देणं पॉसिबल नाही आहे, नाहीतर तुम्ही उगाच भांडत बसता कमेंट बॉक्समध्ये की एवढंच असेल तर ॲड्रेस दे, एवढंच असेल तर नंबर दे. 1-2घींना नंबरही दिला तर लगेच मला ते ओरडायला लागले की असा नंबर नका देऊ वगैरे वगैरे. आता सांगायचं झालं ना की साडीतून परवडते का ड्रेसमधून परवडते, ड्रेसमधूनही परवडतं, साडीमधूनही परवडतं. ड्रेसचं कसं आपल्याला आपली हवी ती शिलाई आपण घेऊ शकतो. जास्तीत जास्त 300-400 रुपयेपर्यंत शिलाई भेटते ड्रेसमधून, पण त्याला जवळजवळ 1-1.5 तास एका ड्रेसला द्यावा लागतो. परत ते पॅकिंग करा, बुकिंग करा, हे ते. तसं साड्यांचं कसं आहे, पटकन चॅटिंग केलं, ऑर्डर घेतली, त्याच्यातून सुद्धा कमीत कमी 100-150 रुपये जरी भेटले तरी सुद्धा त्याच्यातून फायदा आहे. कारण 1 तासाला आपण किती ऑर्डर घेऊ शकतो ना, भरपूर साऱ्या ऑर्डर घेऊ शकतो, अगदी 200-300 म्हटलं तर घेऊ शकतो. आणि मग तेवढ्या ऑर्डरचं ते किती झाले, 50 रुपयाने सुद्धा म्हटले तरी. तर माझ्या हिशोबाने दोन्हीकडून फायदा आहे आणि मला दोन्हीकडेही फायदा दिसतोय. पण मला असं आहे की माझं ड्रेसचंही बंद नाही झालं पाहिजे आणि माझं साड्यांचंही चालू झालं पाहिजे, राहिलं पाहिजे. साड्यांमध्ये पण आता मी आरीवर्कवाले ब्लाऊज, परत बऱ्याचशा गोष्टी ॲड करत आहे हळूहळू. त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की माझं ड्रेसकडे दुर्लक्ष होऊन माझ्या ड्रेसच्या ऑर्डर नाही थांबल्या पाहिजेत. तर बघूयात आता कसं हँडल करता येते. शेवटी
बदलत जातं आयुष्य हळूहळू. सुरुवात कशी केली तिथून कसं चालत आलं, आत्ता ज्या स्टेजवरती आहे नंतर पुढची स्टेज कुठून कशी टर्न घेईल ना काही सांगता येत नाही आहे. तर इथे बघा अजून अशा साड्या पडल्यात माझ्या 2-3, तर त्याला मला अजून हँगर कमी पडत आहेत, तर ते हँगर मागवायचे आहेत. कारण असं राहिलं ना खराब होऊन जातात, त्यामुळे ते हँगर घेते आणि त्याला वरती लटकवून ठेवते, म्हणजे मस्त साड्या राहतात. माझं इतकुसं छोटंसं कपाट आहे. माझी खूप इच्छा होते की ड्रेसिंग टेबल घ्यावा, त्याच्यामध्ये मेकअपच्या गोष्टी ठेवाव्यात, पण नाही. मी थोडासा मनावरती ताबा दिला आहे. कारण की घ्यायला तर आत्ताही आपण घेऊ शकतो, पण कसं आहे ज्यावेळेस आपलं नवीन घर होईल ना तर त्याच्यातलं पूर्ण फर्निचर हे माझ्या ना एकदम सिमिलर राहिलं पाहिजे. म्हणजे पूर्ण फर्निचर असं नाही वाटायला की ड्रेसिंग टेबल ह्याच कलरचा, बेड त्याच कलरचा, कपाट कपाट तर आम्ही विकूनच नेणार परत. बघू पुढं किंवा स्टोरूममध्ये वगैरे राहील, कशासाठी तर यूज होईल, पण परतचं पडेल परत. तर आता घराचा विषय निघलाच आहे. तर माझी एक आवडती यूट्यूबर आहे निकिता देशमुख म्हणून, तुम्ही बघतच असाल त्यांचे व्हिडिओ. तर त्यांनी काल परवा किचनचा टूरचा व्हिडिओ दाखवला बघा, शेअर केला. त्याच्यावरती त्यांना कमेंट आल्या होत्या बायकांच्या की पैसे असतील तर कसलं पण बनवता येतं, तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही एवढे हवा करताय वगैरे, अशा का खूप निगेटिव्ह कमेंट आल्या होत्या त्याच्यावरती. तर मी खूप दिवसापासून, मी ज्यावेळी सुरुवात नव्हती केली ना तेव्हापासून पण मी त्यांचे व्हिडिओ बघते. तर खूप गरीब परिस्थितीतून आलेल्या आहेत त्या, पण असं काही नाही की मोठ्या होत्या पहिलंच. आणि आता सध्या पण त्यांचं एवढं मॉडर्न घर, मॉड्युलर किचन वगैरे आहे, पण कधी त्यांच्या राहण्यामान्यात पण अजून बदल नाही झाला. की असेच बायका कसं लगे शॉर्ट कपड्यावरती येतात, स्टाईल करायला लागतात, तर तसं त्या कधी करत नाही. त्याच्यामुळंच मला त्या पहिल्यापासूनच आवडतात. असं नाही, पहिल्यापासूनच मी त्यांचे व्हिडिओ बघते आणि कधीच त्यांनी कोणत्याच व्हिडिओमधून असं ॲटिट्यूड किंवा असं खूपच हे दाखवलं नाही. त्यांची जाऊबाई बघा, त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, तर त्या कधी घेतही नाही जबरदस्ती. त्या बोलतात ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे, टाळतात त्या. तर असं आहे. मला पण असं नका बोलू, कारण त्यांनी गरिबी पाहिली असते. आता एक वेळ पुढच्या वर्षी माझं पण तसंच मॉड्युलर किचन मस्त घर होईल, त्यावेळेस तुम्ही मला असंच कमेंट करणार का की पैसे आहेत म्हणून करते वगैरे असं. तर प्रत्येकाने गरिबी पाहिलेली असते, पुढे जाऊन प्रत्येकाचे दिवस बदलतात आणि त्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. परत त्यांना त्याच कमेंट येतात की एवढे पैसे घालून फोटोशूट करते हे ते. तर बघा फोटोशूट वगैरे करायला त्यांनी व्हिडिओ इतकी मेहनत केली 2-3 वर्ष, म्हणून त्यांना आता पुढूनच कॉल येतात की फ्रीमध्ये मेकअप, फ्रीमध्ये फोटोशूट, फ्रीमध्ये सगळं करून देतात लोक. त्यांना असंच देत नाही, आपल्याला कोणी देतं का, दुसऱ्यांना कोणी करेल का बरं. त्यांना करतायत, त्यांनी आधी कष्ट केलेत म्हणून आता करतायत. आता आमचं पण तुम्ही बघायला झालं तर बघा, घरातल्या साफसफाईपासून सगळ्या गोष्टी आम्हाला बाहेरून कोलॅबरेशनला येतात, त्याचा आम्ही यूज करतो. त्यामुळं ऑदर पैसे खर्च करायची गरज लागत नाही, पण त्याच्यासाठी आधी कष्ट केलेले असतात. आधी व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी किती मेहनत घेतली असते, एडिटिंग करावं लागतं रात्र जागून, असं आहे. तर असं नका करू. त्यानंतर बघा त्या प्रतीक्षा, एक आहे प्रतीक्षा चिमणीची मम्मी आई, तर तिने पण आता घर घेतलं, तर तिलाही किती कमेंट आल्या पैशावरून की आम्ही ह्यांचे व्हिडिओ बघून लाईक करून ह्यांनी घरं घेतली, आपण अजून तिथंच आहे. तर असं काही नाही, तुमच्या एका लाईकने काही ती मोठी होणार नाही. पण कसं राहतं त्यांचंही बघा कसंही आहे, पण त्याच्यामध्ये पहिल्यापासून त्यांनी खुश होत्या. त्यांचे मी नाही बघत व्हिडिओ जास्त, कधीतरी एखादा. पण प्रत्येकजण आपले कष्ट करत असतो आणि मोठा होत असतो. एक वेळ तुम्ही व्हाल, कष्ट करायची इच्छा राहिली पाहिजे. आणि असं नाही की फक्त लाईक केला. तर मीही बऱ्याच जणांना सबस्क्राईब करून ठेवलं, लाईक करत राहते. आणि मूड अँड फूडवाली माहीत आहे तुम्हाला रेश्माताई, प्रत्येकाच्या व्हिडिओच्या खाली कमेंट असते. इन्स्टा रीलमध्ये बघा लाईक असतो. अरे असं काही नाही, यूट्यूबर लोकंसुद्धा लाईक कमेंट करतात, ज्यांच्यामध्ये म्हणतात ना जेलसी नसते ती, नाहीतर काही असतात मी माझ्या एका सबस्क्रायबरनेही मोठी होईल वगैरे, तर अशातल्या नाहीत बायका बऱ्याचशा. आणि ज्या आहेत त्यांच्याशी मी माझा संबंध ठेवत नाही. अशा मोजक्याच आहेत ज्यांना मी बोलत तर कॉलवर मेसेजवर कुणाशीच नाही. पण मला ही काहींची स्वभाव पटतो, तसं आपल्याला ते आवडायला लागतात, असं आहे. जाऊ द्या, चला आता काय बोलण्यात एवढं हे नाही, पण असं नाही बोललं पाहिजे. चला आता मी माझे इथं काम करते, ब्लाऊजला हुक लावते. आज रात्री डायरेक्ट मी इथं शूट करते, कारण की एवढी एक क्लिप म्हटलं घ्यावी ब्लॉग एंड करण्यासाठी. तर चला इथे बघा पटपट म्हटलं हुक लावून घ्यावे. 3 पैठणीचे ब्लाऊज होते आणि एक स्कर्टवरचा टॉप होता. तर शीतल नाही लावत हुक, तिला वेळ भेटला तर लावते, नाही तर ती बोलते की मग घरी घेऊन जाते हुक लावायला.
पण मी लावते शक्यतो हुक. मग हुकाचं जे काय असेल ना तर ते त्याच्यातून तिचे पैसे मी कट करते हुकाचे. तिनं हुकाचे पैसे लावले, हुक लावले तर मी तिला त्या ब्लाऊजचे मग कंप्लीट पैसे देते किंवा ह्याचे. आणि काही गोष्टी असतात ज्या मला नंतर चेंज कराव्या लागतात तर त्याचंही मी कट करते. असं नाही, जर एखादी गोष्ट मला वाटलं की हे करेक्ट नाही आहे, ही पट्टी व्यवस्थित नाही लागली तर ती मी रिपीट करते आणि मग त्याचे पैसे कट करते. आणि हे केलंच पाहिजे, कारण की तिनंही शिकलं पाहिजे याच्यातून हळूहळू. जशा चुका आपण सांगेल ना, शिकत गेलं पाहिजे. शिकण्यामुळे काय होतं माहिती आहे का, माणूस खूप पुढे जातो. आणि शिकत गेलं पाहिजे, म्हणजे काही पण असू दे, चुकलं तर चुकलं, नेक्स्ट चांगले येईल ह्या हिशोबाने केलं पाहिजे. तीही करते, मस्त मन लावून करते. पण आता काही काही होतं खालीवर. चला तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये.